होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उपवासाला चालणारे असे 2 गोडाचे पदार्थ बनवणार आहोत। एक रताळ्याचे काप आणि मस्त रताळ्याचा शिरा बनवणार आहोत। दोन्ही पदार्थ तुम्ही उपवासाला सुद्धा किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता एखाद्या दिवसाला। बघा आता किती मस्त खमंग असा मस्त शिरा तयार होतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी 2 मोठे रताळे आहेत ते उकडून घेतलेले आहेत। थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याची साल काढून घेऊया। रताळ्याची पूर्ण साल काढून घेतल्यानंतर एका मॅशरच्या सहाय्याने मस्त त्याला कुस्करून घेऊया। बघा अशा पद्धतीने कुस्करल्यानंतर आपला शिरा सुद्धा मऊसूद मस्त छान असा शिरा होतो। बघा मस्त पूर्णपणे कुस्करून घेतलेला आहे। आता एका पॅन मध्ये 2 चम्मच मी तूप घातलेला आहे। आपण जो रताळ्याचा गर काढून घेतलेला आहे तो घालूया। 2 ते 3 मिनिटे मस्त जोराचा रंग बदलेपर्यंत मस्त परतून घेऊया तुपामध्ये। बघा छान मस्त तूप सोळत आहे। मस्त आपला जो गर आहे तो मस्त रताळ्याचा झालेला आहे। आता आपण त्यात आवडीनुसार साखर घालूया। 2 चम्मच मी साखर घातलेली आहे। साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे रताळे मुळातच गोड असतात त्यामुळे साखरेचे प्रमाण थोडे कमीच छान लागते। आणि 2 ते 3 मिनिटे मस्त झाकून ठेवूया। त्याने मस्त साखर आणि रताळ्याचा गर एकजीव होतो आणि मस्त आपला शिरा तयार होतो। बघा किती छान मस्त तयार झाला। तुम्हाला जर पातळ लागायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता आणि आवडीप्रमाणे त्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। आणि अर्धा चम्मच त्यामध्ये मी विलायची पावडर घातलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे। बघा किती छान रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे। आता आपण दुसरा पदार्थ पाहूया। बघा किती छान मस्त रताळ्याचे काप झालेले आहे रसरशीत मस्त। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी ते रताळ्याचे 2 मोठे रताळे घेतलेले आहे। जेवढी साल काढते तेवढी साल काढून घेतली आहे आणि जाडसर असे मस्त काप तयार करून घेतलेले आहे। अगदीच पातळ केले की रताळ्याचे जे काप आहेत ते मऊ होऊन जातात। पॅनमध्ये मी 2 चम्मच तूप घातलेलं आहे। आता हे संपूर्ण रताळ्याचे जे काप करून घेतलेले आहे ते घालूया। 2 ते 3 मिनिटे मस्त तुपावरती परतून घेऊया। तुपावरती छान परतल्याने जे रताळ्याचे काप आहेत ते मस्त आपले छान मस्त मऊ होईपर्यंत आपण मस्त परतून घेऊया। बघा आणि 1 ते 2 मिनिटे मस्त झाकून ठेवूया। त्यामुळे रताळ्याचे काप आहे आपले सर्व बाजूने मस्त शिजल्या जातील। बघा आपले रताळ्याचे काप मस्त मऊ झालेले आहे। हे शिजलेले आहे। 70 ते 80% मस्त रताळ्याचे काप शिजलेले आहेत। अशा पद्धतीने सर्व बाजूने पलटून घ्या। त्यामुळे तुपामध्ये जे रताळ्याचे काप आहेत सर्व बाजूने मस्त शिजल्या जातील। बघा आपले रताळ्याचे काप आता शिजलेले आहेत, चांगले व्यवस्थित झालेले आहेत। व्यवस्थित सारखे अलटून पलटून घ्यावे त्यामुळे सर्व बाजूने रताळ्याचे काप आहे ते पूर्णपणे शिजल्या जातात। आता आपण रताळ्याचे काप मस्त शिजलेले आहेत आपले। आता आपण त्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ आहे तो घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा आता रताळ्याच्या कापमध्ये गुळमध्ये आपण हा पूर्ण वितळेपर्यंत मस्त असं परतून घेऊया। बघा गुळ वितळल्यानंतर हे जे रताळ्याचे काप आहे त्याला मस्त आपल्या गुळाच्या पाकाचं छान मस्त कोटिंग होतं आणि रताळ्याचे काप मस्त आपले गुळ तयार होतात। बघा आता 2 ते 3 मिनिटे लागतात मस्त परतायला। साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आणि तेवढी खाण्याची तेवढी रुचकर अशी आपली रेसिपी आहे। जो राहिलेला गुळ आहे तो सुद्धा आपण घालूया आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया। बघा 2 ते 3 मिनिटे फिरवल्यानंतर बघा पूर्णपणे गुळ आहे तो मस्त वितळलेला आहे। बघा छान मस्त पूर्ण संपूर्ण जे रताळ्याचे काप आहे त्याला मस्त व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे। अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित सारखं असं फिरून घेऊया। मस्त असे आपले रताळ्याचे काप तयार होतात। मग 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण याला झाकून सुद्धा ठेवू शकता 2 ते 3 मिनिटं। बघा आता आपण 2 ते 3 मिनिटाला झाकून ठेवूया। त्यामुळे जो गुळचे खडे राहिले ते सुद्धा विरघळून जातील आणि छान आपले रताळ्याचे काप तयार होतील। थोडीशी विलायची पावडर घालूया। तुम्ही जे ओले खोबरे असेल तर ते ओले खोबरे सुद्धा याच्यामध्ये घालू शकता थोडेसे, त्याने एकदम छान चव येते रताळ्याच्या कापची। बघा रसरशीत मस्त असे आपले रताळ्याचे काप तयार झालेले आहेत। अगदी करायला सोपी आणि खायला तेवढीच रुचकर अशी रेसिपी आहे। झटपट होणारी रेसिपी आहे।
आता आपली रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे। बघा किती छान मस्त रताळ्याचे काप तयार झालेले आहे। आता आपण डिशमध्ये घेऊया। बघा आपले रसरशीत मस्त रताळ्याचे काप तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदा उपवासासाठी हे दोन्ही पदार्थ करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की कसे झाले आहेत। थँक्यू।